राज्यसभा खासदार राघव चड्डा यांनी 7 खासदारांचा आपला पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानं राजकीय भूकंप झालाय। राज्यसभेतील आपचे 2/3 खासदार राघव चड्डा यांनी कसे गळाला लावले याची चर्चा आता सुरू झाली आहे। पंजाबमध्ये शिवसेनेसारखीच आपची अवस्था होणार का हाही प्रश्न विचारण्यात येतोय। भाजपचा यामुळे काय फायदा होणार याचीही उत्सुकता आहे, जाणून घेऊया। आपमध्ये सर्वात मोठी फूट, राघव चड्डांचं 7 खासदार भाजपमध्ये। आपमध्ये कसं राबवलं ऑपरेशन लोटस। पंजाबमध्ये आपची अवस्था शिवसेनेसारखी होणार। आपच्या फुटीचा भाजपला काय फायदा, आम आदमी पक्षासमोर काय पर्याय। The 2/3 members of parliament of the belonging to the Aam Aadmi Party in Rajya Sabha exercise the provisions of the Constitution of India and merge ourselves with the BJP. हम बीजेपी में विलय करते हैं। आपचे राज्यसभा खासदार राघव चड्डा यांनी आणखीन 2 खासदारांसोबत पत्रकार परिषद घेतली। आपचे राज्यसभेतील 2/3 खासदार भाजपत प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं आणि एकच खळबळ उडाली। ही घोषणा आता करण्यात आली असली तरी गेल्या 2 वर्षापासून राघव चड्डा यांचे अरविंद केजरीवाल आणि आपशी संबंध ताणले गेले होते। मद्य धोरण घोटाळा प्रकरणात केजरीवाल यांच्या अटकेनंतर राघव चड्डा यांच्या मौनानं या मनभेदाची चर्चा सुरू झाली होती। संसदेत आप सोडून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारे चड्डा दिल्ली निवडणुकीपासूनही दूर राहिले। आपच्या दिल्लीतील पराभवानंतरही त्यांनी याबाबत भाष्य करण्याचं टाळलं। केजरीवाल, मनीष सिसोदिया यांची दारू घोटाळ्यापासून सुटका झाल्यानंतर जल्लोषातही राघव चड्डा दिसले नाहीत। यानंतर 2 एप्रिलला राघव चड्डा यांना आपच्या राज्यसभा उपनेते पदावरून हटवण्यात आलं। त्यावेळी त्यांचं घायल हूं इसलिए घातक हूं हा डायलॉग चांगलाच गाजला होता। सेम भाषा, सेम बातें, सेम आरोप, ये कोई कोइंसिडेंस नहीं है, बल्कि एक कोऑर्डिनेटेड अटैक है। जो लोग आज मुझ पर आरोप लगा रहे हैं, झूठे आरोप लगा रहे हैं कि हर झूठ को बेनकाब किया जाएगा और हर सवाल का जवाब दिया जाएगा, क्योंकि मैं घायल हूं इसीलिए घातक हूं। दुखावला गेलेल्या चड्डानी त्यांची खेळी खेळत राज्यसभेतील आपच्या 10 खासदारांपैकी 7 खासदार सोबत असल्याचा दावा करत भाजपत जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे। 2/3 खासदार सोबत असल्यानं पक्षांतर बंदी कायदा त्यांना लागू होणार नाही। राघव चड्डा यांचं बंड, त्यांच्यासोबत आलेले 7 खासदार हे सगळं काही एका रात्रीतून घडलेलं नाही। स्वाती मालिवाल गेल्या 2 वर्षापासून आपशी संघर्ष, पक्षापासून दूर अंतरावर। अशोक मित्तल एका विद्यापीठाचे कुलगुरू, काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी आणि विद्यापीठावर छापेमारी। संदीप पाठक केजरीवाल यांचे निकटवर्तीय, आर्थिक विषयाशी संबंधित, 2024 साली मद्य धोरण घोटाळ्यात चौकशी। हरभजन सिंग, राजिंदर गुप्ता, विक्रमजीत साहनी। चड्डा यांनी घडवलेलं बंड हे ऑपरेशन लोटसचा भाग असल्याचा आरोप आपने केला आहे। भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी और अमित शाह का ऑपरेशन लोटस घटिया राजनीति का खेल और पंजाब के भगवंत मान सरकार के अच्छे कामों को रोकने का षड्यंत्र बड़े पैमाने पर शुरू हो गया है। ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून खासदार फोडण्यात आल्याचा आरोप केला जातो। मित्तल आहेत, संदीप त्यांच्यावर 4 दिवसापासून ईडीच्या धाडी पडतायत। उद्योगपती आहेत, त्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत, धाडी पडल्या, पळून गेले। पाठक आहेत, त्यांच्यावरती काही कारवाई ईडीने सुरू केली, ते पळून गेले। शेवटी भारतीय जनता पक्ष याच पद्धतीनं आपली भूक भागवतो, आपला पक्ष वाढवतो। महाराष्ट्रातही 2022 साली शिवसेना आणि राष्ट्रवादीत झालेल्या बंडाशी आपच्या बंडाची तुलना करण्यात येते। मात्र पंजाबमध्ये 2017च्या निवडणुकीत 117 पैकी 92 जागा जिंकणाऱ्या आप सरकारला सध्या तरी कोणता धोका नाहीये। आप 92, काँग्रेस 18, शिरोमणी अकाली दल 3, भाजप 2, इतर 2, एकूण जागा 117। भाजपचं संख्याबळ पाहता पंजाबमध्ये विधानसभेत सत्तांतर होईल अशी स्थिती सध्या तरी दिसत नाहीये। राघव चड्डा का भाजपा ज्वाइन करना
पंजाब की राजनीति ने देश की राजनीति में कई सारे प्रभाव डालेंगे। राघव चड्ढा 7 सांसदों के साथ बीजेपी ज्वाइन कर लिए। 2024 में जब भाजपा अकेली लड़ी चुनाव तो वहाँ एक भी सीटें हासिल नहीं हुई। भाजपा कभी सत्ता में रही नहीं पंजाब में, तो इससे राज्यसभा में उनके कभी भी पंजाब से कोई खाता भी नहीं खुले। अब ये सीटों के में अब अभी वर्तमान में जो स्थिति पैदा हुई है, इससे भाजपा के खाते में अचानक 7 सीटें पंजाब में 7 सीटें आ गई हैं। पंजाबमध्ये फायदा होणार नसला तरी राघव चड्डा सोबत आल्यानं भाजपला फायदाच होणार आहे। आपमध्ये फाटाफूट होत असल्याचा मेसेज। पुढच्या वर्षी पंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लाभ। फुटलेल्या 7 खासदारांपैकी 6 जण पंजाबमधील। राज्यसभेत एनडीएच्या खासदारांची संख्या 148 वर पोहोचणार। राघव चड्डा यांच्या लोकप्रियतेचा फायदा भाजपला होणार। पंजाबचा युवा चेहरा की पंजाबचा गद्दार। ऑपरेशन लोटस निमित्त आम आदमी पक्षाच्या 7 खासदारांना भाजपने सोबत घेतलं। मात्र आगामी वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला या खासदारांचा काय उपयोग होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण राघव चड्डा हे युवा चेहरा आहे आणि पंजाब विधानसभा निवडणुका त्यांच्याच नेतृत्वात लढवल्या जाणार का असा सवालही आता उपस्थित केला जात आहे। राज्यसभा में भाजपा जो है बहुमत के करीब पहुंच गई है। अपने बलबूते भाजपा 113 सीट पर पहुंच चुकी है, जो कि बहुमत से सिर्फ 10 सीटें दूर है। यानी कि भाजपा के इसी तरह की रफ्तार बढ़ती रही तो भाजपा बहुमत भी प्राप्त करने 2027 तक में बहुमत प्राप्त कर लेगी। इतना इसके अलावा एनडीए की सीटों में पर ध्यान दें तो राज्यसभा में एनडीए की सीटें लगभग 2/3 बहुमत के करीब पहुंच गई हैं। 2/3 बहुमत के लिए राज्यसभा में 163 सीटों की जरूरत है, जिसमें भाजपा 146 सीटें पहुंच चुकी है। आता राघव चड्डा यांच्यासह गेलेल्या 7 खासदारांविरोधात आप राज्यसभेच्या सभापतींकडे दाद मागू शकते, त्यावर ते निर्णय देतील। मात्र महाराष्ट्रातील दोन्ही बंडाचा विचार केला तर हा निर्णय चड्डा यांच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे। 7 पैकी एकाही खासदाराचं मन वळवण्यात आपला यश आलं तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार इतरांवर कारवाई होऊ शकते। आता कुंकवत झालेली आप नेमका कसा संघर्ष करणार? आपचे बंडखोर खासदार काय निर्णय घेणार? भाजप आणखीन काय खेळ खेळणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी।